नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे। आज मी तुमच्या पुढे सर्वोच्च न्यायालयाचा खरेदी विक्री करारासंबंधीचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेऊन आलो आहे। आपल्यापैकी अनेक जण जमीन जुमला खरेदी करतात, शेतीची जमीन खरेदी करतात, घरं खरेदी करतात, त्याच्यासाठी पैसे देतात, कधी ॲडव्हान्स देतात, कधी पूर्ण पैसे देतात, कधी करार करतात, कधी करत नाहीत आणि त्याच्यानंतर कालांतराने जेव्हा हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये जातं किंवा त्याच्या संबंधी काही वाद निर्माण होतात तेव्हा आपल्याला कळतं की आपली फसगत झालेली आहे। पण मग आपली ही फसगत अशा खरेदी विक्री व्यवहारामध्ये, जमीन जुमलाच्या व्यवहारामध्ये टाळण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ पाहून कळेल, म्हणून हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। तत्पूर्वी मित्रांनो, ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा, बेल आयकनही दाबावं, म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ यापुढेही पाहायला मिळतील। बघूया आपण ह्या केसमध्ये काय झालं। ह्या केसमध्ये चंपाबेन कुंडिया नावाची एक बाई आहे आणि तिचं दिल्लीमध्ये स्वतःचं घर होतं आणि ह्या घरामध्ये बेसमेंट होतं, आजूबाजूला एक प्लॉट ऑफ लँड होता आणि हे सगळं तिने स्वतःच्या नावावर घेतलेलं होतं, ते तिच्या स्वतःच्या मालकीचंही होतं। असं झालं की हा जो सगळा ही जी इमारत होती तिच्या मालकीची, त्या इमारतीला एक बेसमेंट होतं आणि इमारतीचं जे बेसमेंट होतं तिने ते बेसमेंट आपला मुलगा चंदूबाई याच्या नावाने एक करार केला आणि 4 लाख रुपयाला ते बेसमेंट आपला मुलगा चंदूबाईला ते विकलं असं करारामध्ये दाखवलं। ते हा जो सगळा व्यवहार झाला हा 28 एप्रिल 2000 साली झाला। लक्षात घ्या, करार झालेला आहे, मुलाबरोबर 4 लाख रुपयाचा बेसमेंट विकलेला आहे। चंदूबाईने त्याच्यानंतर बरोबर साधारणतः 1 वर्षांनी म्हणजे 30 मार्च 2001 ला तेच बेसमेंट, त्या इमारतीचं तळघर होतं, ते सतनाम वाधवा आणि सुरिंदर सिंग ह्या दोघांच्या नावाने 90,000 विकलं। आता सुरिंदर सिंग आणि सतनाम वाधवा यांनी घेतलेलं हे जे तळघर होतं हे देखील त्यांनी पुढे जाऊन राजकुमार वीज ह्या इसमाच्या नावाने विकलं। त्यांनी सुद्धा एक करार केला आणि त्यांनी सुद्धा तो करार नोंदणी केला नव्हता। आता लक्षात घ्या इथे कशा काय व्यवहार झालेला आहे। तर चंपाबेन कुंडियाने आपला मुलगा चंदूबाईला 4 लाखाला बेसमेंट विकलं, करार करून नोंदणी केली नाही। चंदूबाईने तेच बेसमेंट सुरिंदर सिंग आणि सतनाम वाधवा या दोघांना विकलं, करार करून 90,000ला, तोही करार नोंदणी केला नाही। सुरिंदर सिंग आणि सतनाम यांनी पुढे राजकुमार वीजना विकलं, त्याचाही करार केला नाही। राजकुमार वीजना जेव्हा सुरिंदर सिंग आणि यांनी विकलं ती तारीख होती एप्रिल 2001, 23 एप्रिल 2001। 23 एप्रिल 2001 नंतर चंपाबाई कुंडिया यांना पैशाची चणचण भासायला लागली। पैशाची चणचण जशी त्यांना भासायला लागली तशा त्यांनी आपली स्वतःची इमारत, त्या इमारतीच्या खाली असलेला जमिनीचा जो तुकडा आहे म्हणजे प्लॉट ऑफ लँड असेल, ती जमिनी सकट इमारत ही गहाण ठेवली असोसिएटेड फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे आणि हा सगळा इमारत जमिनी सकट गहाण ठेवून त्यांनी कर्ज घेतलं। साहजिकच त्यांची संपत्ती गहाण पडली, मॉर्गेज पडली। कालांतराने असं झालं की ह्या असोसिएटेड फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीने हे जे गहाण खत होतं ते कोटक महिंद्र या बँकेला विकलं। कोटक महिंद्र या बँकेने ते गहाण खत विकत घेतलं। आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा आपली मालमत्ता किंवा संपत्ती एका व्यक्तीकडे गहाण ठेवतो, मॉर्गेज ठेवतो, तर त्या व्यक्तीला त्याच्याकडे गहाण पडलेली ती जी संपत्ती असते ती दुसऱ्याच्याकडे मॉर्गेज करायची किंवा दुसऱ्याच्याकडे ते गहाण खत त्याच्या नावाने वर्ग करण्याची कायद्याने त्याला परवानगी असते, हे माहिती आहे। याप्रमाणे असोसिएटेड फायनान्शियल कंपनीकडे चंपाबेन कुंडिया यांचं जे घर गहाण होतं ते घर आता आलं कोटक महिंद्र या बँकेच्याकडे, ते गहाण खत। म्हणजेच काय की कोटक महिंद्र बँकेने असोसिएटेड फायनान्सला पैसे दिले आणि गहाण खत आपल्या नावाने करून घेतलं आणि त्यांना ते पैसे चंपाबेन कुंडिया यांच्याकडनं वसूल करण्याचे अधिकार मिळाले। वसूल करण्याचे त्यांना अधिकार मिळाल्यानंतर त्यांनी सरफेसी ऍक्ट प्रमाणे, आपल्या सर्वांना माहिती आहे की सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ ॲसेट ऍक्ट 2002 चा जो आहे याच्यानुसार एखादं मालमत्ता जर गहाण पडली असेल तर ज्याच्याकडे ती मालमत्ता गहाण पडते त्याला त्या गहाण खतापोटी त्यांनी दिलेल्या कर्जाची वसुली करण्याचे अधिकार मिळतात आणि तसे मिळालेल्या अधिकारानुसार त्याच्याकडे जी गहाण संपत्ती असते, इमोवेबल प्रॉपर्टी असते, ते तो विकूही शकतो,
हा तो कायदा आहे आणि हा सगळा व्यवहार सुरळीत होण्यासाठी केलेला हा एक महत्वाचा कायदा आहे। आता या कायद्यानुसार कोटक महिंद्रा बँकेने चंपावेन कुंडिया यांना नोटीस दिली आणि सांगितलं की तुम्ही ह्या घर घाण ठेवून जे काही कर्ज उभं केलं होतं त्या कर्जाची ताबडतोब परतफेड तुम्ही आम्हाला करा आणि तुमचं हे घाणखत हे सोडवून घ्या, मॉर्गेज डीड आहे सोडवून घ्या। परंतु चंपावेन कुंडियाकडे काही ते पैसे द्यायला त्यांना कोटक महिंद्रा बँकेला ते पैसे देण्यासाठी तिच्याकडे नव्हते, त्याच्यामुळे चंपावेन कुंडियाने ह्या नोटीसला कुठलंही उत्तर दिलं नाही। म्हणून कोटक महिंद्रा बँकेने त्याची जी पुढील कारवाई आहे ती सुरू केली आणि सिक्युरिटायझेशन आणि ॲसेट ॲक्टच्या नुसार त्यांना तशी ती संपत्ती जी आहे ती ऑक्शन करायचा देखील त्यांना अधिकार होता, तो त्यांनी कोर्टाकडे मिळवला। आता हा अधिकार जेव्हा त्यांना कोर्टाकडे मिळवला तेव्हा त्यांनी साहजिकच ती जी चंपावेन कुंडियाची इमारत होती ती सगळी ऑक्शनमध्ये म्हणजे लिलावात काढली। ही लिलावात काढल्यानंतर 2010 साली संजय शर्मा नावाच्या एका व्यक्तीने 7,50,000ला ती दिल्लीतली ती इमारत ऑक्शनमध्ये लिलावामध्ये विकत घेतली। आता संजय शर्मा यांनी जशी ती विकत घेतली त्यावेळेला ह्या संपत्तीमध्ये आता नवीन तंटे सुरू झाले। ते तंटे काय होते तर ते तंटे असे होते की चंपावेनने ते जे तळघर तिच्या मुलाला चंदूभाईला विकलं होतं, चंदूभाईने सुरिंदर सिंग आणि सतनामला विकलं होतं आणि त्या दोघांनी राजकुमार विजला विकलं होतं। तर हे तिघ जण ह्यांनी कोर्टामध्ये जाऊन कज्जे दलाली सुरू केली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमचं बेसमेंट घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्या व्यवहारामध्ये आमचं काहीच दोष नाही, त्याच्यामुळे हे जे लिलावामध्ये जे संजय शर्मा यांनी घर विकत घेतलेलं आहे याला आमचा विरोध आहे आणि हा लिलाव रद्द करावा। तर DRT पुढे देखील ही केस गेली आणि कालांतराने अतिशय मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगतोय की कालांतराने ही कोर्ट दिल्ली उच्च न्यायालयाकडे गेली। दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितलं की हा जो लिलाव झालेला आहे 2010 साली संजय शर्माने घेतला हा लिलाव रद्द करावा आणि त्याच्याऐवजी हे जे तिघ जण आहेत म्हणजे चंदूभाई असतील, सतनाम सिंग असतील आणि राजकुमार विज असतील यांनी कोटक महिंद्रा बँकेला त्यांच्या जे काही देणं आहे ते द्यावं आणि त्यातनं हा व्यवहार थांबवावा असा दिल्ली उच्च न्यायालयाने आदेश दिला होता। आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरुद्ध संजय शर्मा सर्वोच्च न्यायालयात गेले। सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती नागरत्ना आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्या पुढे हा खटला आला आणि ही जे स्पेशल लीव पिटिशन त्या दोघांच्या पुढे आल्यावर त्यांनी अतिशय बारकाईने हा सगळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेली जी ऑर्डर होती ती तपासली आणि त्यांनी ह्याचे छाननी करून असं स्पष्टपणे सांगितलं की विक्रीचा अर्थ काय आहे हे तुम्ही सर्वप्रथम समजून घ्या। विक्री याचा अर्थ ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट नुसार, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या सेक्शन 54 नुसार विक्री याचा अर्थ जेव्हा खरेदीदार एखादी वस्तू म्हणजे मूवेबल प्रॉपर्टी असो किंवा इमूवेबल प्रॉपर्टी असो त्याची सर्व किंमत किंवा काही आंशिक किंमत देऊन ती संपत्ती किंवा ती प्रॉपर्टी विकत घेतो किंवा त्याला सेल असं म्हणतात किंवा ती विक्रीची व्याख्या असं म्हणतात। कधी कधी असं होतं की पूर्ण रक्कम देता न आल्याने उरलेल्या रकमेचं प्रॉमिस दिलं जातं की उरलेली रक्कम मी अमुक अमुक दिवसात फेडी। तर अशा पद्धतीच्या व्यवहाराला कायदेशीररित्या ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट नुसार सेक्शन 54 नुसार विक्री होती। आता इथे जी विक्री झालेली आहे ही चंदूभाईकडे चंपावेन कुंडियाने बेसमेंट विकलं, चंदूभाईने पुढे दोघांना विकलं, तर ही विक्री ह्या सेक्शन 54 नुसार बसते का? तर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्टच्या सेक्शन 54 नुसार चंदूबाईंनी खरेदी केलेलं जे बेसमेंट होतं 4 लाखाला त्याचा जो करार होता त्याची नोंदणी झाली नव्हती। चंदूबाईंनी जो पुढे सुरेंदर सिंग आणि सतनाम सिंगला 90,000ला ते बेसमेंट विकलं त्याची देखील त्या कराराची देखील नोंदणी झाली नव्हती आणि ह्या दोघांनी म्हणजे सतनाम आणि सुरेंदर ह्या दोघांनी राजकुमार विजला जे बेसमेंट पुढे विकलं त्याही कराराची नोंदणी झाली नाही। परंतु ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टीचा सेक्शन 54 नुसार असं सांगितलेलं आहे की जर 100 रुपयापेक्षा जास्त किमतीची जर अचल संपत्ती असेल म्हणजे इमोवेबल संपत्ती असेल तर त्याची नोंदणी आवश्यक आहे आणि इथे नोंदणी झालेली नाही आणि इथे नोंदणी झालेली नाही। त्याचप्रमाणे त्यांनी रजिस्ट्रेशन ऍक्टच्या सेक्शन 17 कडे देखील लक्ष वेधून घेतलं। त्याच्यामध्ये देखील त्यांनी सांगितले की रजिस्ट्रेशन ऍक्टच्या 17 नुसार देखील 100 रुपयापेक्षा जास्त कराराच्या विक्री कराराची नोंदणी अत्यंत आवश्यक आहे आणि हे दोन्ही न झाल्यामुळे त्यांनी माफ करा
हा सगळा व्यवहार जो आहे हा चुकीचा झालाय। नोंदणी न केल्याने याचा काही उपयोग नाही, हा रद्दबातल व्यवहार ठरतो। आणि म्हणून कोटक महिंद्रा बँकेने या संपत्तीशी केलेला लिलाव आहे हा संपूर्णपणे कायदेशीर आहे। त्या लिलावामध्ये संजय शर्मा यांनी 7.5 लाखाला जी इमारत खरेदी केलेली जमिनी सकट ते देखील कायदेशीर आहे। आणि हे दोन्ही कायदेशीर असल्यामुळे हा व्यवहार रद्द करता येत नाही आणि दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला निकाल चुकीचा आहे। आता या संपत्तीचे मालक हे संजय शर्मा आहेत। अशा रीतीने मित्रांनो हा सगळा खटला सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढला आणि निकाली काढताना स्पष्टपणे सांगितलं की विक्री कराराची नोंदणी 100 रुपयापेक्षा जास्त संपत्ती असेल तर अनिवार्य आहे। आपण देखील हेच लक्षात ठेवा, आपण देखील अनेकदा व्यवहार करतो तेव्हा 100 रुपयापेक्षा जास्त किमतीची जर अचल संपत्ती असेल, प्लॉट ऑफ लँड असेल तर त्याच्या नोंदणी करायला विसरू नका आणि नक्की काळजी घ्या। आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आणि त्यामधला जो अर्थ आहे तो कळला असेल। तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये देखील म्हणजे त्याची उत्तरं देखील मी देईन। सगळ्यात महत्त्वाचं की ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की कृपा करून हा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहता येतील। धन्यवाद, पुन्हा भेटूयात।